आपण संतांकडे जातो, संतांना विचारलं पाहिजे ना, तो त्यांच्याकडे असेल तर तो आपल्याला प्राप्ती करून देणार महाराज. त्यांना जर देवाची प्राप्ती नसेल तर ते देवाची प्राप्ती आपल्याला करून देऊ शकतात का? नाही. त्यांना विचारायचं तुम्हाला देवाची प्राप्ती झाली का? ते निश्चितपणे हो म्हणून सांगतील. मग आम्हाला देवाची प्राप्ती होण्यासाठी काय करावं लागेल? नाम हे निरंतर ते जाणारे पुण्य शरीर. अरे नामस्मरणाशिवाय या जगामध्ये दुसरा देवाच्या प्राप्तीचा कोणताही उपाय नाही. मग कोणतं नाम घ्यायला पाहिजे? त्यांनी सांगितलं नाम विठोबाला वाहो. आणि मग विठोबाला जर नाम व्हायचं असेल तर कोणाचं नाम घ्यायला पाहिजे? त्याचं घ्यायला पाहिजे ना. घेऊया ना मग सगळेजण, काय अडचण नाही. हाताने टाळ्या आणि मुखाने नामस्मरण करायचं, मोठ्या प्रेमाने त्या पंढरी पांडुरंगाचं भजन करायचं. विठोबा नामस्मरण केलं त्यांना आनंद मिळाला. तुम्ही म्हटला रोज नाम घेतोय पण काही फरकच पडला ना महाराज. एवढं नाम घेतोय पण काहीच फरक पडला नाही. तुम्ही आम्ही नामस्मरण करतो, नाम घेत नाही याबद्दल माझं मत नाही. नाम घेतो आणि घ्यायलाच पाहिजे, परंतु एक नाम घेतो त्याच्या मागे 1000 काम लावतो. सहदेवाकडे गेलं तर देवा लहान लेकरं सुद्धा आमची लहान लेकरं आहे, तुमची नाही बरं आमची सांगतो. सुखाचं ठेव म्हणजे त्याला सुख कशाला म्हणायचं, दुःख कशाला म्हणायचं हे कळत तर नाही, तरी पण ते म्हणजे सुखाचं ठेव. आणि मग एक नाम घेऊन आपण जर त्याला 1000 काम सांगत असेल तर कसं त्या नामाचा आपल्यावरती फरक पडायचा? आणि निस्वार्थ भावनेने तुम्ही ज्यावेळेस नामस्मरण करता ना त्यावेळेस निश्चितपणाने तो देव भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या देवाच्या देव हा संतांच्या घरी काम धंदा करत असतो. माझ्या नाथबाबांनी काय केलं होतं? 12 वर्ष श्रीखंडेवरून पाणी वाहिलं त्या पंढरीस पांडुरंगाने. 12 वर्ष कोणाच्या घरी? नाथबाबांच्या घरी. माझ्या चोखोबाने काय केलं होतं? नामस्मरणामध्ये सतत तल्लीन असायचा, सतत मग्न असायचा नामस्मरणामध्ये. अरे स्वतःच्या बायकोचं बाळंतपण जवळ आलं, स्वतःच्या बायकोचं बाळंतपण जवळ आलं तरी बायकोला म्हणावं अहो माझं बाळंतपण जवळ आले, मला उठता बसता येत नाही, कोणाला तरी बोलवा ना. माझी आई जवळ असते तर मी तिला बोलवलं असतो, परंतु कोणाला तरी बोलवा. सोयाबाई नाव होतं. बाळंत या शब्दाचा अर्थ असा आहे की बाळंतीण होत असताना ते बाळ तरी किंवा माता तरी किंवा त्या दोघांचा सुद्धा अंत होऊ शकतो. या शब्दाचं नाव आहे बाळंत. तिने म्हणावं कोणाला तरी बोलवा.